नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। आरटीए ऍडमिशन 2025-26। तर मित्रांनो, आरटीए ऍडमिशन साठीचे ऑनलाईन फॉर्म हे 14 जानेवारी पासून सुरू झालेले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 27 जानेवारी 2025 असणार आहे। तर मित्रांनो, आरटीए ऍडमिशन द्वारे आपल्याला फ्री शिक्षण मिळते। तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, वयाची मर्यादा किती असणार आहे, गुगल लोकेशन कसे सर्च करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गुगल मध्ये सुरुवातीला आरटीई 2025 असे टाईप करायचे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी student.maharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला आरटीईची वेबसाईट ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। तर मित्रांनो, यानंतर या ठिकाणी सुरुवातीला पालकांकरिता सूचना दिलेल्या आहेत। तर टोटल 15 सूचना आहेत। तर मित्रांनो, या सर्व 15 सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, ह्या सूचना वाचल्यानंतर हे बघा, या ठिकाणी सुरुवातीला पालकांनी अर्ज भरताना राहत्या निवासीचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन तपासून घ्यायचा आहे। तसेच आपला अर्ज भरताना जन्म दाखल्यावरील जन्म दिनांक व्यवस्थित पाहून तशीच भरायची आहे। त्यानंतर 1 किलोमीटर ते 3 किलोमीटरच्या दरम्यानच्या आपण 10 शाळा यामध्ये निवडू शकतो। तसेच एका पालकाने एकच फॉर्म भरायचा आहे आणि अर्ज भरून झाल्यानंतर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करून घ्यायचा आहे। तसेच यामध्ये आपण जी माहिती भरणार आहोत ती सर्व खरोखर ची माहिती भरायची आहे। तर अशा पद्धतीने त्यानंतर अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर्ड पासवर्ड आपण करू शकतो। त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27 जानेवारी 2025 आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व इन्स्ट्रक्शन्स पालकांनी वाचून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जर नोटिफिकेशन ऑफ आरटीई 25% रिझर्वेशन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे नोटिफिकेशन आहेत ते नोटिफिकेशन आपण या ठिकाणी वाचू शकतो। या ठिकाणी 13 जानेवारीचे जे नोटिफिकेशन आहे ते डाउनलोड करून आपण व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेफ डिक्लेरेशन हमीपत्र दिलेलं आहे, ते पण व्यवस्थित वाचून घ्यायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते या ठिकाणी डाउनलोड होणार आहे, डाउनलोड सेफ डिक्लेरेशन। तर ते डाउनलोड करून त्याची प्रिंट वगैरे काढून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी हे बघा, असं हमीपत्र आहे, त्याची प्रिंट आउट करून या ठिकाणी सही, नाव, मोबाईल नंबर वगैरे टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी GR अबाउट एंट्री लेवल एज म्हणजे वयाच्या मर्यादेचा जो GR आहे तो या ठिकाणी एज रूल 2025-26 यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एज रूल आलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला प्ले ग्रुप, नर्सरी किंवा इयत्ता पहिली पूर्वीच्या 3 वर्ग म्हणजेच तुम्हाला नर्सरी किंवा प्ले ग्रुपला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी 3 वर्ष वय पाहिजे आणि ते 3 वर्ष वय जे आहे ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे। तसंच पहिलीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं किमान वय 6 वर्ष पाहिजे आणि ते पण 31 डिसेंबर 2025 पर्यंत पाहिजे। अशा पद्धतीने वयाची मर्यादा आहे, त्याचं GR व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, तर यामध्ये आपल्याला फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं मागील 2 वर्षाचा एक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, तो आपला 1 लाखापेक्षा कमी पाहिजे। त्यानंतर आपली जर कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचा दाखला लागणार आहे। तसेच आपल्याला आपला आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे, तो आपला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मधील किंवा जन्माचा दाखला वगैरे असला तरी चालणार आहे। त्यानंतर रहिवासी म्हणजेच वास्तव्याचा पुरावा लागणार आहे, त्यामध्ये आपण रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, पाणीपट्टी
त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. अशा पद्धतीचे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे. हे वाचून झाल्यानंतर या ठिकाणी वरती आल्यानंतर या ठिकाणी ऍडमिशन शेड्यूल दिलेला आहे. तर त्या ठिकाणी आपले जसे राऊंड होतात तसं शेड्यूल या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला टू क्रिएट युअर ऍप्लिकेशन आयडी, क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन लिंक वरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, कुठल्या जिल्ह्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुमचं विद्यार्थ्याचं नाव वगैरे या ठिकाणी टाकायचं आहे. आपल्या पाल्याचं नाव या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी सुरुवातीला लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम म्हणजे फादर नेम, त्यानंतर चाइल्ड डिसॅबिलिटी नो, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा केस सेन्सिटिव्ह आहे. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. तो या ठिकाणी कॅपिटल आहे. तर मी या ठिकाणी SHOTK5. त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो मोबाईल चालू आहे तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर रजिस्टर बटनावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपला ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे. या ठिकाणी आहे तो आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे आपल्याकडे. तसेच त्याचा टेस्ट मेसेज पण आपल्याला आलेला आहे. तर आता यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईलवरती ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड सेंड झालेला आहे. तो या ठिकाणी आता आपल्याला टाकायचा आहे. तर या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओल्ड पासवर्ड टाकायचं आणि त्यानंतर न्यू पासवर्ड टाकायचा आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपला ओल्ड पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ओल्ड पासवर्ड टाकल्यानंतर न्यू पासवर्ड टाकायचं. तर पासवर्ड टाकताना आपण त्यामध्ये एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर घ्यायचं आहे. मिनिमम 8 कॅरेक्टर पाहिजे. त्यामध्ये अपर केस, लोअर केस पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे आणि न्यूमेरिक पाहिजे. तर उदाहरणार्थ समजा तुमचं नाव @123 वगैरे अशा पद्धतीत तुम्ही पासवर्ड टाकू शकता. आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे आता आपला पासवर्ड चेंज झालेला आहे. तर चेंज झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. आपला न्यू जो पासवर्ड आपण सेट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे. कॅपिटल असेल तर कॅपिटल टाकायचं आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो आता आपलं लॉग इन झालेला आहे. तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची. आपल्याला हा फॉर्म भरताना या एकूण 4 स्टेप मध्ये भरायचा आहे. चाइल्ड इन्फॉर्मेशन, ऍप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने आता बघूया आपण फॉर्म कसा भरायचा. तर चाइल्ड इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो या ठिकाणी चाइल्ड नेम आपला ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर बालकाचे पूर्ण नाव, सुरुवातीला आडनाव टाकायचे, त्यानंतर पहिले नाव टाकायचे आणि मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव टाकायचे. त्यानंतर मदर्स फुल नेम टाकायचंय, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. त्यानंतर आईचे पूर्ण नाव, आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव टाकायचे. त्यानंतर फादर्स फुल नेम टाकायचंय, वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपली ऑटोमॅटिक आलेली आहे रजिस्ट्रेशनची वेळेस जी टाकली आहे ती. त्यानंतर चाइल्ड जेंडर सिलेक्ट करायचे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर आपलं जे एज आहे ते 31/12/2025 पर्यंत त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानंतर पॅरेंट स्टेटस ऑप्शनल आहे. त्यानंतर मित्रांनो ही नोट वाचून घ्यायची व्यवस्थित. पालकांनी आपल्या लहानाचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. त्यानंतर सेव्ह एडिट गुगल ऍड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घरच्या ठिकाणी बलून सेट करावं. तर या ठिकाणी आता मी सुरुवातीला करंट ऍड्रेस डिटेल्स मध्ये आपलं
हाऊस आणि बिल्डिंग नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या बिल्डिंगचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रीट नेम मध्ये आपला एरिया टाकून घ्यायचा आहे. लोकॅलिटी मध्ये आपलं गावाचं तालुक्याचं जे नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा टाकायचा आहे. या ठिकाणी जिल्हा टाकल्यानंतर तालुका टाकायचा आहे. तालुक्यानंतर या ठिकाणी आपलं जे गाव आहे किंवा जी सिटी आहे ती सिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर यापूर्वी RTE 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे काय, तर नो वरती क्लिक करायचंय आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. तर या ठिकाणी चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. तर आता डिटेल्स सक्सेसफुली झालेले आहे आपल्या सेव्ह. त्यानंतर सेव्ह एडिट गुगल ऍड्रेस वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी आपला मॅप ओपन झालेला आहे. तर मॅप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी जो बलून सेट झालेला आहे तो जर बलून आपल्या व्यवस्थित लोकेशनला सेट झालेला नसेल तर तो आपण मूव्ह करून घ्यायचा आहे. आणि तो जर व्यवस्थित सेट झालेला असेल तर मग आपल्याला काही करायची गरज नाही. तर या ठिकाणी त्यानंतर आपण जर आपलं लोकेशन बरोबर असेल तर या ठिकाणी सेव्ह अँड अपडेट या बटनावरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड पण या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेला आहे लोकेशनच्या ठिकाणी. आणि गुगलचा ऍड्रेस जो आहे तो आपण टाकलेला आहे तोच आलेला आहे की नाही या ठिकाणी बघून घ्यायचा आहे. तर तो ऍड्रेस बरोबर आहे. तर या ठिकाणी आता आपला ऍड्रेस बरोबर असल्यामुळे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आलेला आहे ऑटोमॅटिकली. आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड अपडेट बटनावरती क्लिक करायचे. गुगल ऍड्रेस अपडेटेड सक्सेसफुली. द फॉर्म विल क्लोज नाउ इफ यू क्लिक ऑन ओके बटन. तर या ठिकाणी आता आपलं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड सेट झालं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर आता आपली सेकंड स्टेज आहे ऍप्लिकेशन. तर ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर फॉर विच क्लास ऍडमिशन इज रिक्वायर्ड. तर एज नुसार त्याने ऑटोमॅटिकली आपलं फर्स्ट स्टँडर्ड घेतलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन. तर या ठिकाणी तुम्ही हिंदू असाल तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, अदर अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी मी हिंदू सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी. तर या ठिकाणी जनरल, SC, ST, OBC, VJ, SBC, NTB, NTC, NTD, SABC, EWS अशा आपल्या कॅटेगरी आहेत. तर त्यामध्ये माझी ओपन कॅटेगरी आहे त्यामुळे मी या ठिकाणी जनरल सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर तुमचे चाइल्ड हे दिव्यांग असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो वरती क्लिक आहे. याच्या अपेक्षित नो वरती क्लिक आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला बाळाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर अॅन्युअल इन्कम टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी 60,000 टाकलेला आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पॅरेंट्सचा ईमेल ID टाकायचा आहे. तर मित्रांनो आपला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्लीज सिलेक्ट द डॉक्युमेंट्स यू प्रोसेस फॉर ऍडमिशन. साठी तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स देणार आहे. तर यामध्ये ऍड्रेस प्रूफ देणार आहोत म्हणून यस वरती क्लिक करायचे. बर्थ सर्टिफिकेट आहे माझ्याकडे म्हणून मी यस वरती क्लिक केलं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे म्हणून यस वरती क्लिक केलं आहे. आणि माझी जनरल कॅटेगरी त्याच्यामुळे मला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाहीये. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. ऍप्लिकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर थर्ड स्टेज आहे स्कूल सिलेक्शन. तर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी शाळा सिलेक्ट करायचं. तर शाळा निवडीसाठी प्रथम 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडावी आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करावे. पालकांना 10 शाळा निवडता येतील. तर या ठिकाणी विदिन 1 किलोमीटर स्कूलवरती क्लिक केलं आहे. तर या ठिकाणी प्रवेशासाठी पात्र शाळा. तर या ठिकाणी 3 शाळा दिसत आहेत आणि ही एक शाळा आहे ती अपात्र आहे. तर या 3 मध्ये आपल्याला ज्या शाळा सिलेक्ट करायच्या आहे त्या शाळेपुढे क्लिक हिअर टू अप्लाय वरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी असे टिक येते. तर या ठिकाणी मित्रांनो शाळाचं स्कूलचं नेम बघायचंय, त्याचं बोर्ड बघायचंय, मीडियम बघायचंय, एंट्री लेवल फर्स्ट स्टँडर्डला तुम्ही ऍडमिशन घेताय, मॅक्झिमम स्टँडर्ड 9th स्टँडर्ड पर्यंत आहे तिथे RTE. त्यानंतर आपलं डेट ऑफ बर्थ मिनिमम एज आहे 16/1/2020 पर्यंत ज्यांची एज आहे ते ठिकाणी घेऊ शकतात. आणि मॅक्झिमम 1/7/2018 आहे. टोटल 30 जागा आहे मित्रांनो. आणि तुमच्या घरापासून ते 0.87 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटरच्या आत आहे ती शाळा आपली. आणि वॅकन्सी 30 आहे. तर अशा पद्धती सर्व माहिती बघून घ्यायची आणि सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं. तर स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली. तर मित्रांनो विदिन 1 किलोमीटर झाल्यानंतर 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर स्कूल यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्या 5 शाळा दाखवतात. यामध्ये आपल्याला ज्या शाळेला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा आपल्या घरापासून ज्या जवळ आहे
ज्या चांगल्या शाळा आहे त्या या ठिकाणी सिलेक्ट करायच्या आहेत. तर या ठिकाणी मी 2 शाळा सिलेक्ट केल्या आहे. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक केलं आहे. त्यानंतर स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर मित्रांनो ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल, तर आपल्या घरापासून 3 किलोमीटर पेक्षा जास्त असणारी स्कूल पण आपल्याला सिलेक्ट करायची असेल तर या ठिकाणी ब्लॉक मध्ये आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्कूल आहे तर आपल्याला आपल्या घराजवळ 3 किलोमीटर पेक्षा जास्त ज्या स्कूल आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो एक स्कूल. तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने ती स्कूल सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा दुसरी स्कूल सिलेक्ट करायची तर पुन्हा या ठिकाणी स्कूल सिलेक्ट करून या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. अशा टोटल तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा तुम्ही सिलेक्ट करू शकता तिन्ही स्पेस पकडून विदिन 1 किलोमीटर 1 to 3 आणि ग्रेटर दॅन 3 किलोमीटर. तर अशा पद्धतीने मित्रांनो शाळा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेवटची स्टेज आहे फॉर्म सबमिशन. तर मित्रांनो फॉर्म सबमिशन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्यायची आहे आणि सर्व इन्फॉर्मेशन जर बरोबर असेल तर या ठिकाणी आपल्याला आरटीई 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास आणि या बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास आरटीई अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकेल याची मला पूर्ण कल्पना आहे. यावरती क्लिक करून घ्यायचे आणि समजा तुमची यामध्ये जर काही इन्फॉर्मेशन चुकली असेल तर पुन्हा तुम्ही त्या टॅब वरती जाऊन ती चेंज करू शकता. तर अशा पद्धतीने यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आरटीई ऍडमिशनचा फॉर्म भरायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे आरटीई ऍडमिशन फॉर्म भरायचा. त्याच्यामुळे तुम्हाला जर फॉर्म भरताना काही अडचण आली काही क्वेरी आली तर आपण माझ्या कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. तसेच मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रांना पण शेअर करा. ओके, थँक्यू.